स्वातंत्र्य दिन आपण संपूर्ण देशामध्ये साजरा करत आहोत। आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आंबडी येथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम। इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शाळेतर्फे शब्दसुमनाने स्वागत करतो। आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ आत्राम हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक म्हणून आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास भाऊ आडे हे आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ अमोलभाऊ निकोडे हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील। ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदास भाऊ चव्हाण हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील। आमचे सर्वांचे परिचित आदरणीय महादेवराव राठोड काका हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाला उपस्थित महेश भाऊ चव्हाण हे सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बावनकुळे मॅडम या आपलं स्थान स्वीकारतील। उपस्थित सर्व शिक्षक वृंद हे सुद्धा आपापलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित सर्व आमचे बाल विद्यार्थी तुमचं पुनश्च एकदा शाळेतर्फे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ध्वजारोहक आणि सर्व उपस्थित मान्यवरांना मी महात्मा गांधींच्या प्रतिमेचं आणि ध्वजाचं पूजन करण्याकरता आमंत्रित करतो। फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे। 10 स्वागत स्वागत। आताच उपस्थित झालेले रवींद्रभाऊ चौधरी आणि अरुणभाऊ राठोड हे सुद्धा ध्वजारोहणाचे पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। एवढी दे।
हस्ते ध्वजाचं पूजन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना, आपण शांत राहायचं आहे. शाळेत विद्यार्थी देऊ एक साथ सावधान हो गए, सावधान. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक आदरणीय रोहिदास भाऊ वाढे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आंबडी, ते ध्वजारोहण करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. एक साथ सावधान. एक साथ तिरुप कर.
समोर या. खाली पाहिजे खाली लव्या. भारताचा स्वातंत्र्य दिन आपण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरता आपण सर्वजण तिथे उपस्थित झालेले आहोत. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं ग्रामपंचायततर्फे शब्दसुमनाने स्वागत करतो. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सपनाताई ठाकरे या आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतोय. आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक आपल्या गावचे सरपंच आदरणीय नितेश भाऊ राठोड ते आपल्या ध्वजारोहकाचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. इथे उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास भाऊ वाडे, उपाध्यक्ष, सर्व शाळा समितीचे सदस्य, गावातील उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती सर्वांचं मी एकदा पुनश्च स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि ध्वजारोहक आणि सर्व मान्यवरांना ध्वजाचं पूजन करावं अशी विनंती करतो. Não é,
एक साथ सावधान सावधान. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आदरणीय नितीन भाऊ राठोड सरपंच आमचे यांना मी विनंती करतो की ते ध्वजारोहण करतील. आज दाखवल्यावर मी तुम्हाला रेडी. एक साथ झंडे को सलामी देंगे. झंडा नमस्ते. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. विजय महात्मा गांधी की जय महात्मा गांधी की जय बाबा साहेब आंबेडकर की जय बाबा साहेब आंबेडकर की जय. जय श्रीराम. आज 15 ऑगस्ट 2025 भारताचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर साजरा होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आंबली गाव येथील सोसायटीमध्ये आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरता सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्र सर्वांचं मी एकदा सोसायटीचं तर्फे शब्दसुमनाने स्वागत करतोय. आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय अंबादासजी निकम हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक म्हणून श्री सुरेशराव नाईक हे आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. या सोसायटीचे सचिव श्री कराळे साहेब ते सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील. सोसायटीचे सर्व संचालक मंडळ ते सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील. उपसरपंच सर्व सदस्य मंडळी च्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य सर्वांचं एकदा मी सोसायटीतर्फे शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या सोसायटीमधील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ध्वजारोहक आणि प्रमुख अतिथी हे ध्वजाचं पूजन करतील आणि महात्मा गांधीच्या प्रतिमेचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पूजा वगैरे सर्व झाली आहे का? ध्वजारोहण
आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आदरणीय सुरेशरावजी नाईक हे ध्वजारोहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उंदरे उंदर ए जानू उंदर उंदर ठोक ठोकेस चालू चालू हे स्टार्ट स्टार्ट चालली आहे भांडण माझं. हेड कर एक साथ झंडे को सलामी देंगे. झंडा नमस्ते. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. झंडा नमस्ते दो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन. महात्मा गांधी की जय हो. महात्मा गांधी की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो. एक साथ जय श्रीराम. 15 ऑगस्ट 2025 भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता आपण सर्वजण अंगणवाडी एकत्र आलेले आहोत. तिथे उपस्थित सर्वांचं मी अंगणवाडीतर्फे शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या अंगणवाडीतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान वसंतभाऊ टेकाम हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अंगणवाडीची ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहक म्हणून सौ सप्नाताई अमोलराव ठाकरे या आपलं ध्वजारोहकाचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य शाळा समितीचे अध्यक्ष विकासभाऊ वाडे उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य अंगणवाडीताई आरोग्य सेविका तिथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी अंगणवाडीतर्फे स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ध्वजारोहक आणि मान्यवर ध्वजाचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे पण अटकत नाही अटकत चालेल.
चालल्या ना बे, चालल्या ना. शिल्पी 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 सगळे गावाले आले. आम्ही येऊन राहिली 15 ऑगस्टची झेंडा उतरवायची, झेंडा चढवायची स्टॅमेस्टी आहे आमच्यामध्ये. झेंडा गांधी जी का जय है. जोकरा वगैरे हा आजच्या सावधान. आजच्या कार्यक्रमाच्या ध्वजारोहिता आदरणीय सौ सपनाताई अमोलराव ठाकरे या ध्वजारोहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चालतो. एक साथ झंडे को सलामी देंगे. झंडा नमस्ते. रेडी. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की जय. भारत माता की भारत माता की. स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन. महात्मा गांधी की महात्मा गांधी की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. एक साथ जय श्रीराम. परत एकदा सूचना. आपण हात बांधून आणि शांतपणे बोलत बसायचं आहे. गौरव. Low power. आज 15 ऑगस्ट 2025 भारताचा स्वातंत्र्य दिन आपण आपल्या शाळेमध्ये आणि गावामध्ये ठरवून दिलेल्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. आता जो कार्यक्रम आहे तो आहे विद्यार्थ्यांचा. आमचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच
लेखन वाचन कौशल्य हे सुद्धा विकसित करत असतात आणि त्याचंच आज अवलोकन करायचं असतं. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. काही गीतातून या स्वातंत्र्याची गाथा गाणार आहेत. अशा या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास बोवाडे हे आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतोय. आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान आपल्या गावचे सरपंच आदरणीय नितेश भाऊ राठोड हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतोय. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ आत्राम हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील. शाळा समितीचे शिक्षण तज्ज्ञ आदरणीय अमोलभाऊ निकोडे हे सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील. शाळा समिती सदस्य आदरणीय रवींद्रभाऊ चौधरी हे सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय वसंतराव टेकाम हे सुद्धा आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदासजी चव्हाण हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बावनकुळे मॅडम या सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद धोटे मॅडम, सावळे सर, मुजमुले सर, जाधव सर, कुंभरे सर आणि उरकुडे सर कुंभरे मॅडम, आमचे उरकुडे सर सर्वजण आपापलं स्थान स्वीकारतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास बोवाडे यांचं स्वागत श्री मुरमुले सर करतील. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या गावचे सरपंच आदरणीय नितेश भाऊ राठोड यांचं स्वागत जाधव सर करतील. शाळा समितीचे उपाध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ आत्राम यांचं स्वागत सावळे सर करतील. शाळा समितीचे शिक्षण तज्ज्ञ आदरणीय अमोलभाऊ निकोडे यांचं स्वागत मुजमुले सर करतील. शाळा समितीचे सदस्य आदरणीय रवींद्रभाऊ चौधरी यांचं स्वागत उरकुडे सर करतील. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदास भाऊ चव्हाण यांचं स्वागत जाधव सर करतील. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय वसंतरावजी टेकाम यांचं स्वागत सावळे सर करतील. आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका आदरणीय बावनकुळे मॅडम यांचं स्वागत धोटे मॅडम करतील.
यानंतर ढोटे मॅडमचं स्वागत रुद्रा करेल. रुद्रा राठोड. सावळे सरांचं स्वागत नमन आडे करेल. उजमले सरांचं स्वागत आयुष करेल. जाधव सरांचं स्वागत लवेश करेल. कुरकुडे सरांचं स्वागत नमन चव्हाण. आहे का? कुंभरे मॅडमचं स्वागत दिव्या निकोडे करेल. स्वागत समारंभाचा कार्यक्रम तिथे आटोपता घेऊया. वाडमकर सरांचं स्वागत. मी शाळा सभा समितीच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी वाडमकर सरांचं स्वागत करावं. विश्वजित स्वागत समारंभाचा कार्यक्रम तिथे आटोपता घेऊया. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याकरता मी प्रचारण करतो आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बावनकुळे मॅडम. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अभिवादन करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊ आणि स्वातंत्र्यासाठी ज्या महान वीरांनी स्वातंत्र्य देश स्वतंत्र करण्यासाठी आणि आज कालच्या क्षणापर्यंत ज्या महान फौजींनी आजपर्यंत बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी त्याचप्रमाणे आमचे सर्व आवडते शिक्षक मित्र आणि मैत्रिणी आज स्वातंत्र्याचा 80वा उत्साह साजरा करत आहोत. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. तर या निमित्तानं मी तुम्हाला फक्त शुभेच्छा देते. एवढंच की आपण एवढं लहान बना की कोणी आपल्यापाशी येऊन बसलं पाहिजे आणि त्याला आपल्यापासून आनंद मिळाला पाहिजे. आणि एवढं लहान बना एवढे मोठे बना की आपण उभं झालो तर कोणी बसून नाही राहिलं पाहिजे. त्या शुभेच्छा मी माझ्या विद्यार्थी मित्रांना देते. समझला? इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना सके. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना सके. आजपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जे काही चिमुकले हातपाल दाबले असतील कालपर्यंत आजपर्यंत त्या सर्व चिमुकल्या हातांचं मी एकदा पुन्हा त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते. आणि हा कार्यक्रम हा सोहळा इथं आज आपण चांगल्या रीतीनं पार पाडला. आणि यावर्षीचं आता सुरुवात म्हटलं तर चांगली झाली शाळेची सुरुवातीला ड्रेस वाटले, गणवेश वाटले आणि एक मुलगी
त्यांचा ड्रेस परवा येऊन जाईल, उद्या नाही येतात, परवा येऊन जाईल. त्याचप्रमाणे उपस्थिती भत्ता आहे ते सर्व वाटूनच झालं आहे. आपलं गणवेश दप्तर आहे, गणवेश आहे, दप्तर आपले रसिकाश्रयनं आता 13 तारखेला स्कूल बॅग आहे ना 23 विद्यार्थ्यांना वाटले आणि ते कसे त्यांनीच शोधून काढले. तेच वर्गावर्गात गेले, कोणाचं दप्तर कसं आहे पाहिले आणि ते दप्तर वाटप केले. पुन्हा आता इथून तर पुन्हा आणखी सुरुवात करत आहोत आम्ही शाळेच्या प्रगतीसाठी, शाळेच्या विकासासाठी. त्याचप्रमाणे आम्ही थोडीशी स्पर्धा घेतली होती, घर घर झेंडा. त्या झेंड्याच्या निमित्तानं रांगोळी स्पर्धा घेतली. रानभाज्या म्हणजे आपल्या परिसरात कोणत्या कोणत्या रानभाज्या याची ओळख झाली पाहिजे आणि कोणत्या काही मुलं खात नाही ना, कटुकले खात नाही, आंबाडी खात नाही, काय म्हणते आमची कोणती भाजी, तांदूळ जण्याची भाजी, ही शरीराला अत्यंत आवश्यक असते, खाल्ली पाहिजे. कारण त्या भाज्यांना कुठलंही रसायन दिलेलं नसते, कुठलंही फवारणी नसते. म्हणून या भाज्यांची ओळख होण्यासाठी आमच्या बालमित्रांनी सहाव्या वर्गातल्या काही बालमित्रांनी सहभाग घेतला होता. रांगोळीमध्ये पण जवळपास आता दिवाळीचा मोसम नसल्यामुळे रंगरांगोळ्या कमी होत्या, तर फार कमी प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी. पण मला वाटते पुढे आणखी आपण राबवू तर त्यात सहभाग घेतील त्या चांगल्या. आणि हाराची तर स्पर्धा कालच घेतली आणि त्या मुलांनी हार करून मुलींनी त्या पण छान हार केल्या, त्यांचं पण कौतुक. पुन्हा काय सांगायचं, एवढे बोलते. पुढच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे खूप भरमसाठ आहेत. प्रार्थना राष्ट्रगान काय, देशभक्ती गीतं सर्वजण सादर करीत आहेत. तेव्हा मी तुमची जास्त उत्सुकता आणि जास्त वेळ घेता माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडमने शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम, त्यांना शासनाकडून मिळालेल्या सोयीसुविधा यांची प्रस्तुत माहिती आपल्यापुढे सादर केलेली आहे. यानंतर आपण वळूया एक छोट्याशा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की हर घर तिरंगा या उपक्रमादरम्यान आपल्याला विविध स्पर्धा घ्यायच्या होत्या. त्याच्यातल्या काही स्पर्धांचा आपण बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते तिथे करतो आहे. सुरुवात करतोय आम्ही की रांगोळी विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. त्या विद्यार्थिनीचे आपण नंबर न देता सर्वच विद्यार्थिनींना आपण बक्षीस देत आहोत. कारण नंबर दिला तर विद्यार्थ्याला वाटतं माझी रांगोळी चांगली नव्हती का, माझा हार चांगला नव्हता का, माझ्या भाज्या चांगल्या होत्या का. म्हणून आम्ही ठरवलं जेवढे विद्यार्थी सहभागी आहेत त्या सर्वांना आपण शाळेतर्फे बक्षीस द्यायचं. तर सुरुवात करूया ती रांगोळी स्पर्धेपासून. रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी होती दिव्या निकोडे. तिने पुढे यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अति प्रमुख अतिथी मी नितेश भाऊला विनंती करतो की ती दिव्याला बक्षीस देईल. रांगोळीमध्ये दुसरी विद्यार्थी आहे सोनाक्षी निकोडे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास भाऊ आडेंना विनंती करतो की ते दिव्याला बक्षीस देऊन तिचा सत्कार करा. त्यानंतर तिसरी विद्यार्थी आहे संतोषी राठोड. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊंना मी विनंती करतो की ती संतोषीला भेट म्हणून देईल. यानंतर क्रमांक आहे तो रिद्धी चव्हाण. रिद्धी
शाळा समितीचे शिक्षण तज्ञ आदरणीय अमोल भाऊंना विनंती करतो की ते रीतीचं स्वागत आहे. त्यानंतर वैष्णवी कोंडूरवार. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदास भाऊ चव्हाण हे या विद्यार्थींना बक्षीस देऊन तिचं स्वागत करेल. यानंतर आपण वळूया हार स्पर्धेकडे. हारामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या विद्यार्थिनींना आपण एक छोटीशी भेट देऊन त्यांचा सत्कार करूया. मी आमंत्रित करतो धनश्री गुरनुले. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय वसंतरावजी टिकाव यांना विनंती करतो की ते धनश्रीला भेट देऊन सत्कार करतात. त्यानंतर राधा कोंडूरवार. मी शाळा समितीचे सदस्य आदरणीय रवींद्र भाऊंना विनंती करतो की ते राधाचं स्वागत करतील आणि तिला भेट देतील. यामध्ये हार स्पर्धेमध्ये बरेच सहभागी विद्यार्थी होत्या. सोनाक्षी निकोडे, दिव्या निकोडे त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये उपक्रमामध्ये. यानंतर बोलूया आपण एक दुसरा उपक्रम घेतला होता, तो होता रानभाज्या. रानभाज्यांची माहिती आपल्या गावातील मुलांना आहेच, ही माहिती शहरातील मुलांना नसते. तरीही ज्या चिमुकल्यांना यांची माहिती नव्हती त्यांना माहिती व्हावी म्हणून प्रत्येक ज्या विद्यार्थ्यांनी भाज्या आणल्या त्यांचे स्टॉल लावून इतर विद्यार्थ्यांना आमच्या चिमुकल्यांना त्यांची ओळख करून दिल्या गेली. यामध्ये सहभागी विद्यार्थी होते समर्थ महाल्ले. शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास भाऊंना मी विनंती करतो की ते समर्थूंना भेट वस्तू. त्यानंतर रुपेश मिर्झापूर. आदरणीय नितेश भाऊंना मी विनंती करतो की ते रुपेशला भेट वस्तू. त्यानंतर प्रेरणा राठोड श्री विष्णुभाऊ आत्राम यांना मी विनंती करतो की ते प्रेरणाला भेट वस्तू देतील. यानंतर वैष्णवी राठोड. अमोल भाऊंना मी विनंती करतो की ते वैष्णवीचं स्वागत करतील आणि भेट देतील एकत्र. त्यानंतर ओम राठोड. रोहिदास भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की ते भाऊचं स्वागत करतील आणि त्याला भेट वस्तू. आमच्या ओमची एक गंमत झाली. त्याला रानभाजी घेऊन ये म्हटलं तर त्यानं चक्क शिजवून आणली. ठेवून घेऊ आपण. आंबाडी बघा, स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आपापली बक्षिसं मिळाली. त्यानंतर कोण काय केलं होतं? गौरवनी नाव नाही टाकलं हो मॅडम. भावनी राहिला म्हणते. त्यानंतर नाही त्या गौरव गौरव
या गौरव पाहुणेला भेटवस्तू देऊन गौरव लविसले पाठव. ए गौरव ठीक आहे. आपण या विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना आपण गौरविलं. इतर विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला सुद्धा अशाच प्रकारची बक्षिसं मिळायला पाहिजे, पण स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपणही यानंतर आपली तयारी ठेवावी, आपण भाग घ्यावा. व्यंकटेश ज्या रानभाज्यांचे आपण स्टॉल लावले होते त्याच्यामधला एक विद्यार्थी सुचला होता, तो आहे व्यंकटेश. रोहिदास भाऊंना आळेंना मी विनंती करतो की ते व्यंकटेशला भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करतात. तर ठीक आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तिथे आपण आटोपत घेऊया. यानंतर आपण वळूया एका वेगळ्या कार्यक्रमाकडे. विद्यार्थी आपण जेव्हा आम्ही शिकवत असतो तेव्हा आपण पाठ वाचता, लेखन करत असतात, आम्ही त्यांचं निरीक्षण करत असतो, पण तेव्हा त्याला वाटत असते की माझे शिक्षकच माझ्या पुढे बोलतात. तसं नाही. आपण जर वर्गात सर्वांकडे शिक्षकांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण सुद्धा तेवढं व्यवस्थितपणे आणि अतिशय टापटीपणे आपण सुद्धा बोलू शकतो. अशीच तयारी आपल्या मनोगतातून आणि गीतातून काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्याचं सादरीकरण आपण इथे घेतोया. मी प्रथम आमंत्रित करतो वर्ग 6वा एक गीत सादर करणार आहे. करा तो एकची धर्म. वर्ग 6वा त्याचं नाव घेतलं त्यांनी पटकन यायचं. वर्ग 6वा विद्यार्थी तू भाषण तयार केलं ना, आरोग्य केलं त्या काल तुम्ही मला म्हणून नव्हतं दाखवत होतं ते. आता नावं घेतो तुम्ही उद्या नाव तयार आहे ना. तरी बोला हात केला.
अतिशय सुंदर असं गीत या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत होऊ द्या. यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी पूजा राठोड. माझे नाव पूजा केशव राठोड आहे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या दिवशी आपल्या भारताचं स्वातंत्र्य झाला. भारत माता की जय. यानंतर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अपूर्वा गंभारे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अपूर्वा आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. त्यानंतर इयत्ता 5वी नंदिनी चौधरी. विविध एकता आहे आमची शान, म्हणूनच भारत देश मान, म्हणूनच भारत देश. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, उपस्थिती, सर्व पाहुणे व माझ्या सर्व विद्यार्थी, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नंदिनी रवींद्र चौधरी आहे. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. आपल्या सर्वांसाठी हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. या सर्वांना स्मरण करण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बेटा. यानंतर इयत्ता 7वीची धनश्री गोरनोले. उत्सव तीन रंगांचा आबाळी असुजला, उत्सव तीन रंगांचा आबाळी असुजला. नमस्कार मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव धनश्री गणेश गुरनुले. मी इयत्ता 7वी शिकते. आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही नीटपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस हा आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. अनेक वर्षे गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यास भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढण्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण. Good morning everyone. My name is Mohan Pradeep Rathod. I am learning in the 8th class. I wish you all a very happy Independence Day. Honorable President of His Commission over National Flag, Tiranga presently teaches at many parents of this village, and silently take my student friends. Friends, I am going to tell you about our country, that the position of freedom. Today, why did we celebrate this function? 15 August Independence Day. Why is one important to this country? 15 years ago, our country was in British hands. All the power was at them. Many national heroes become Shaheed such as Bhagat Singh, Rajguru Sukhdev, Subhash Chandra Bose, Mahatma Gandhi. We could not forget them all life. They had done very good deeds for our country.
country to become free. Therefore, all whole Indians celebrate this function. In on the government offices, school, college, Gram Panchayat, etc. We get freedom on this 5th August 1947. Jai Hind. अभिनंदन कोमल अतिशय अस्खलितपणे इंग्रजीमध्ये तिने आपले विचार व्यक्त केलेले आहेत. यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आरुषी गड्डामवार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरुषी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपला भारत. माझे नाव आरुषी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्याला देशप्रेमाची शिकवण देतो. जय हिंद. त्यानंतर इयत्ता 4ची विद्यार्थिनी ममता चौधरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ममता आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मला माझा देश खूप खूप आवडतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपतो. जय हिंद भारत. खूप छान ममता. त्यानंतर इयत्ता 5वीची विद्यार्थिनी स्वरा कडू हे आपले विचार इंग्रजीमध्ये व्यक्त करणार आहे. स्वरा कडू. Good morning all. Happy Independence Day to everyone. Today is 15th August, a very special and proud day for all Indians. On this day in 1947, our country India got freedom from British rule. Before that, we were not free. We could not speak or live as we wanted. But many great freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose and many others have fought. Our free soul even gave other life for our country. Because of their sacrifice, today we live in a free India. So on this day we remember them and say thank you to all our heroes. Let us promise that we will study, will respect our country, follow our rules, and become good citizens. Let us stay together. Jai Hind, Jai Bharat, Vande Mataram. कॉंग्रॅच्युलेशन स्वरा. त्यानंतर इयत्ता 6वीची विद्यार्थिनी साक्षी चव्हाण एक गीत सादर करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी आज एक गीत सादर करणार आहे. तुम्ही शांतपणे घेऊन ऐकावे. भारत का झेंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. भारत का झेंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. ए मेरे बापू जवाहर याद आते हैं, हम उन्हें ना भूल कर भी भूल
खाते हैं मेरे बाबू जार याद आते हैं हम उन्हें ना भूल कर भी भूल पाते हैं भारत का झंडा सुहाना लगता है लहराने से दिल दीवाना लगता है भारत का झंडा सुहाना लगता है लहराने से दिल दीवाना लगता है तीन रंगों से बनाया है मेरा झंडा प्यार से जोड़ा है रब भारत का झंडा तीन रंगों से बनाया है मेरा झंडा प्यार से जोड़ा है रब ने भारत का झंडा भारत का झंडा खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है जय हिंदी बघा साक्षीने अतिशय छान असं गीत सादर केलं आपल्या पुढे तेव्हा इथे स्वागत होऊ द्या स्वागत यानंतर इयत्ता 7वीची विद्यार्थिनी प्राप्ती निकम इंग्रजीमध्ये आपले विचार व्यक्त करणार आहे प्राप्ती निकम Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Prapti. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom on this day. We remember freedom fighters on this day. I am proud to be an Indian. I love my country. जय हिंद जय भारत थँक यू धन्यवाद प्राप्ती त्यानंतर इयत्ता 8वीची आणि 7वीची विद्यार्थिनी एक गीत सादर करत आहे कोमल राठोड आणि संतोषी राठोड आपलं नाव घेतल्यानंतर आपण लवकर इथे उपस्थित व्हायचं आहे जवानी को हम कैसे भुला देंगे उनकी कुर्बानी को आजादी की दौलत है वीरों की बदौलत है वीरों की बदौलत है आजादी की दौलत है जिनके ही दम से महकाए वतन ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन गोरों से भिड़ गई वो झांसी की रानी जीते जी जिसने कभी हार नहीं मानी इस मिट्टी की लाज बचाने हो गई वो कुर्बान मर्दानी कहलाई है वीरगति पाई है वीरगति पाई है मर्दानी कहलाई है जिनके ही दम से महकाए वतन ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन सुखदेव भगत सिंह थे राजगुरु हटके फंस के जो फांसी के फंदे पे लटके जीते जी जो हाथ नाए थे आजाद खान लाखों और हजारों ने उनको बहाया है तब जाके हमने फिर आजादी को पाया है जिनके ही दम से महकाए वतन ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन ऐसे उन
धन्यवाद बेटा. त्यानंतर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आराध्या सोनटक्के. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या आहे. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बेटा. त्यानंतर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आराध्या कौल. आणू अरे बुवा चालू आहे का. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या सुनील गवळे आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या दिवशी 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यात यासाठी अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम करायला हवे. जय हिंद. माझे नाव तन्वी बालकृष्ण चव्हाण आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. आज मी तुम्हाला शायरी सांगणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. पानी न हो तो नदियाँ किस काम की, पानी न हो तो नदियाँ किस काम की, अगर आंसू न हो तो आंखें किस काम की, अगर आंसू न हो तो आगे किस काम की, अगर दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो यह जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो यह जिंदगी किस काम की. एवढे बोलून मी माझी शायरी संपवते. जय हिंद. एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज आयुष सुधाकर राठोड and I am learning 7th standard. Today is 15 August. We are celebrating 79 Independence Day. Independence Day is national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom fighter on this day. I am proud to be an India. I love my country very much. जय हिंद, जय भारत. तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित असलेले माझे सर्व मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या सत्तेतून स्वतंत्र झाला. आपला देश ब्रिटिशांच्या इंग्रजांनी आपल्या देशात जवळपास 150 वर्ष राज केले. आपला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, तर त्यासाठी अनेक शूरवीर लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. अनेकांना आपले प्राण गमावे लागले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहोत. जय हिंद. नमस्कार. माझे नाव पूर्वजा नितीनराव ठाकरे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा आनंदाचा दिवस आहे. आपण सगळेजण मिळून झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. आपण सगळेजण मिळून आपल्या देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. बोला भारत माता की जय. जय हिंद. माझे नाव वैष्णवी हेमराज चव्हाण. मी आता 6वीत शिकत आहे. मी तुम्हाला जे काही सांगणार तुम्ही शांतपणे ऐका. हे माझी विनंती. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में तू याद रहे तू. ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में तू याद रहे तू. ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. फौजू मैं जहाँ भी मेरी नहीं, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. फौजू मैं जहाँ भी मेरी बुनियाद, तुझ पे कोई गम की आज आने नहीं. शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. ए वतन मेरे वतन,
ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं तू याद रहे तू, ए वतन मेरे वतन। जय हिंद जय भारत। आज सलाम आहे त्या वीरांना ज्याच्यामुळे हा दिवस पाहिला, आज सलाम आहे त्या वीरांना ज्याच्यामुळे हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे, जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव दिव्या आहे। आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। हा दिवस आपल्यासाठी खूप अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे। 1947 साली लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षानंतर भारत स्वतंत्र झाला। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। आज आपण स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेऊया, पण ही स्वातंत्र्यता टिकवणे आपली जबाबदारी आहे। आपण शिक्षण, स्वच्छता, शिस्त आणि देशप्रेम हे मूल्य अंगीकारले पाहिजे। आज आपण देशाला काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करूया। भारत हा विविधतेतील एकता जपणारा देश आहे। चला या दिवशी देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया। भारत इतिहासात तो दिवस अमर झाला, भारत इतिहासात तो दिवस अमर झाला। 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। सारे देशात त्या हिंदुस्थान जय हिंद जय भारत। आज 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत। आपला देश इंग्रजांचा गुलाम होता, पण देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारी व अनेक पुढारी लोकांना शोधारी आहे। आपला देश 1947 ला स्वातंत्र्य झाला। 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। Good morning everyone. My name is Santoshi Dedas Rathod. I am learning in the 7th class. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom fighters on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Thank you. जय हिंद जय भारत। नमस्कार, माझे नाव भीष्म बाळकृष्ण चव्हाण आहे। मी इयत्ता 4थी शिकते। आज 15 ऑगस्ट आहे। आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो। स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे। मला माझ्या देशावर खूप अभिमान आहे। जय हिंद जय भारत। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले। शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले। आदरणीय व्यासपीठ, पूज्य व येथे उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सोनाक्षी आहे। आज 15 ऑगस्ट आहे। आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। सर्वप्रथम स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांना आपल्या प्राणांचे बलिदान दिले। 15 ऑगस्ट हा एक स्वातंत्र्य दिन आहे। आपण हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। एवढे मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय भारत। नमस्कार, माझे नाव ओम आहे। आज 15 ऑगस्ट आहे। ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। जय हिंद जय भारत। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण मोठ्या उत्साहात आपल्या शाळेमध्ये साजरा केलेला आहे। असं म्हणतात, आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये जर घर असेल तर त्या घराला दार कशाला। आभारातील आ म्हणजेच आनंद,
म्हणूनच आभार म्हणजेच आनंदाचा भार आणि आपुलकीचा भार तो व्यक्त करण्यासाठी मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपले अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे रोहिदाजी आडेभाऊ हे संपूर्ण कार्यक्रम उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विष्णूजी आत्राम भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानतो. कैलास मंडपे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर रवींद्र भाऊ चौधरी हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ अमोलभाऊ निकोडे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच नितेश राठोड सरपंच प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. वसंतराव टेकाम सदस्य यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर रोहिदाजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि तर सर्व उपस्थित आणि आपल्या बालमित्रांना खाऊ दिला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.